आपल्या सगळ्यांची अतिशय मनोभावे श्रद्धा असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी असलेल्या जुन्नर तालुक्याचं नेतृत्व विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकारी जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी ज्याने जिल्हा परिषद गाजवली, प्रशासन गाजवलं, विकासाच्या योजना जुन्नर तालुक्यासाठी खेचून आणल्या, अशा आपल्या सगळ्यांच्या महिला नेत्या आदरणीय आशाताई बुचके यांना विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी उपस्थित सर्व अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित वडीलधारी मंडळी, महिला भगिनी, तरुण सहकारी मित्र, पत्रकार मित्र, खरं तर गणेश भाऊ कवडेंनी विचारलं, इतक्या मोठ्या संख्येने महिला आल्यात, अजून खूप महिला बाहेर आहेत. संतोष नाना खैरे बोललेत, आमचे जुन्नरचे प्रभारी आणि समन्वयक प्रदेशचे प्रतिनिधी रामशेठ गावडे बोललेत आणि आशाताईंना तुम्हाला ऐकायचं आहे. मी आपला वेळ घेणार नाही कारण संख्या एवढी मोठी आहे. सभागृहाच्या क्षमतेपेक्षा दुपटीनं माय माऊली आपण या ठिकाणी उपस्थित झालेला. विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आहे. आचारसंहिता सुरू झालेली आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया 2 दिवसात सुरू होते आणि अशा काळामध्ये या ठिकाणी आशाताईंवर प्रेम व्यक्त करून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निर्धार मेळावा घेण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहे. आमचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव घोलपांनी अपेक्षा व्यक्त केली. मी आशाताईंना शब्द देतो की जिल्ह्यातली सगळी संघटना ज्या वेळेला कोर कमिटीची राज्याची बैठक देवेंद्रजींच्या बंगल्यावर झाली, त्यावेळेला 5 विधानसभेचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर ठेवत असताना त्यावेळेला राज्याचे सगळे मंत्री होते, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब होते, आमचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव होते, आमचे संघटन मंत्री होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याचा आढावा मांडत असताना मी त्या ठिकाणी सांगितलं की एक वेळेला आंबेगावची जागा आम्ही मागत नाही, मी स्वतःच्या खेड आळंदीमध्ये तिथली जागा मागत नाही. आम्हाला एकमेव जिल्ह्यातली महत्वाची जागा कुठली असेल तर ती जुन्नर विधानसभेची आहे. कारण ग्रामीण भागातल्या 10 विधानसभा क्षेत्रामध्ये आज एकही कर्तव्यगार महिला उमेदवारी मागत नाही, विधानसभा लढायला तयार नाही, वातावरण तयार नाही. पुणे जिल्हा हा पुरोगामी विचाराचा तालुका म्हणून एका बाजूला आम्ही म्हणतो, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एकच महिला जुन्नरची रणरागिणी आशाताई जर लढायला तयार असेल, जिंकणार असेल, लोकांचा पाठिंबा असेल, आम जनता त्यांच्या पाठीमागे असेल तर जुन्नर तालुका हा भारतीय जनता पार्टीला कमळावर चिन्हावरती आशाताईंना आम्हाला निवडून द्यायचंय आणि त्यासाठी आम्हाला उमेदवारी पाहिजे. हे आग्रही जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. खरं तर आमदार आपल्याला कशाला हवाय आणि आमदार कसा असावा? शेवटी आमदार म्हणून तुम्ही जो निवडता त्याच्याकडनं तुमच्या अपेक्षा आहे की तो आमच्या सुखदुःखात आला पाहिजे, आमच्या संपर्कात राहिला पाहिजे, त्याने आमचे प्रश्न तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि दिल्लीपर्यंत येऊन सोडवले पाहिजे. सभागृहामध्ये त्यांनी आवाज उठवला पाहिजे, प्रशासनावरती त्याचा वचक असला पाहिजे, गोरगरिबांची त्याला कणव असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही विचार केला तर आमच्या आशाताई ज्यांनी त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी महामंत्री म्हणून पक्षाचं, भारतीय जनता पक्षाचं काम अनेक वर्ष प्रामाणिक केल्यानंतर जुन्नर तालुक्याची सेवा करायला आल्यापासून मी पाहतोय 2002 पासून ताई आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम करतोय. एका मतदारसंघामध्ये पुन्हा निवडून येणं जिल्हा परिषदला ही मुश्किल गोष्ट असते. आमच्याकडे हाताच्या बोटावर मोजलेले 4-5 लोक आम्ही निवडून येतो. मला एक टर्म त्या ठिकाणी रिझर्वेशन म्हणून मी येऊ शकलो नाही, पण 4 टर्म मतदारसंघ बदलून पुन्हा निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही. अन्य कुणाचं हे काम नाही, ते फक्त आशाताईंनी करून दाखवलंय, ते कामाच्या जोरावर करून दाखवलंय, गोरगरिबांच्या आशीर्वादावर करून दाखवलंय. आणि म्हणून निवडणुका जिंकणं, लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम काम करणं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. प्रशासनावरती त्यांचा वचक तुम्हाला माहिती आहे. महिला भगिनी, मला तुम्हाला विनंती करायची आहे, तुम्ही कुटुंब चालवता, कुटुंबावरचे संस्कार तुम्ही करता, कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाला बरोबर घेऊन कुटुंब पुढे नेत असताना कुटुंबही आपल्या पाठीशी उभं असतं, पण एखादी महिला घरातून बाहेर पडणं, नेतृत्व करणं, रात्रंदिवस लोकांसाठी पळणं ही सोपी गोष्ट नाही. अनेक महिला आमच्या ग्रामपंचायत मध्ये आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये आहेत, पण त्या ठिकाणी नवऱ्याचं ऐकून त्यांना त्या ठिकाणी एक पाऊल मागे घ्यावं लागतं. कुटुंबाच्या शब्दाच्या बाहेर जाता येत नाही, आक्रमकपणे काम करायला अडचणी तयार येतात, वेळ त्यांना पुरेसे देता येत नाही. पण आज आमच्या आशाताई आम्ही पाहिलं असेल तर रात्रंदिवस लोकांसाठी काम करतायत, संघर्ष करतायत. प्रशासनावर त्यांचा जो वचक आहे तो अन्य कुठल्या नेत्यांचा आपल्याला या परिसरात पाहायला मिळत नाही. एवढा प्रशासनावर वचक आहे. एखाद्या गोरगरीब महिलेचं काम अडलं, शेतकऱ्याचं अडलं असेल, सरपंचाचं अडलं असेल,
असेल, एखाद्या आदिवासी क्षेत्रातला असेल, दुष्काळी भागातला असेल, आणि ताईने एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला की त्या अधिकाऱ्याची भंबेरी अगोदर उडून जाते. ताई कार्यालयामध्ये येणार आहे, ताईंचं काम केलं पाहिजे, तो तयारी करून ठेवतो आणि आलेल्या ताईंना सांगतो की ताई 100% मी तुमच्याबरोबर आहे, तुमचं काम करून देतो. एवढा वचक असणारी जर महिला नेता तुम्हाला मिळाली आहे तर आपण काम मागे राहणार आहोत. या संधीचं सोनं आपल्याला करायचं नाही का? 3 टर्म त्या ठिकाणी लढत असताना थोड्या थोड्या फरकाने त्या ठिकाणी त्यांना थांबावं लागलं. आणि आज जर त्या ठिकाणी संधी आहे, राज्यामध्ये वेगळं काम विधानसभेत त्या करू शकतात. जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ताई ज्यावेळी उठतात त्यावेळेला सगळं प्रशासन सुन्न होतं. विरोधी पक्षाचे सदस्य देखील त्यांचं काम आडलं आणि कुणी न्याय देत नसेल तर ताईकडे जातात. ताई तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात पण आमचं काम आणलंय, आम्ही सत्तेत असून आमचं काम होत नाही. त्यावेळी ताई त्या सदस्याच्या पाठीमागे उभं राहतात, अधिकाऱ्यांना दारा धरतात, प्रशासनावरती त्या ठिकाणी कायद्याच्या भाषेमध्ये बोलतात आणि त्या ठिकाणी त्या विरोधी पक्षाच्या सदस्य देखील काम होतं. आणि म्हणून विधानसभा गाजवायची असेल, विधानसभेत जुन्नरचा आवाज बुलंद करायचा असेल, जुन्नरचे प्रश्न, मग तो त्या ठिकाणी बिबट्याचं संकट असेल, दुष्काळी भागाचा प्रश्न असेल, आदिवासी भागाला न्याय द्यायचं काम असेल, जुन्नर सारख्या शहरांचा प्रश्न असेल, या तालुक्यातल्या कुठल्याही प्रश्नाला न्याय देण्याचं काम राज्याच्या विधिमंडळामध्ये एकच नेते करू शकतात आणि ते आमच्या आशाताई बुचके आहेत. आणि म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्ही पोटतिडकीला भारतीय जनता पक्ष हा विचार करतो की ताई या तालुक्याचे आमदार म्हणून पुढे आले पाहिजे. आणि म्हणून प्रशासनावर ज्यांचं वचक आहे, सभागृहात त्या उजव्या आहेत. विकासाच्या कामामध्ये मी पाहिलंय, अनेक कामांना नारळ फोडले. रामशेठपूर्वी तुम्ही आला असेल, मी अनेक वेळेला संजय भाऊ रोंदळाने आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला येतो. छोट्या छोट्या गावामध्ये छोट्या छोट्या वस्तीत त्यांनी काम केलंय, आदिवासी ठाकरवाडीमध्ये काम केलंय. छोट्या छोट्या त्या ठिकाणी वस्तीवर जाऊन 4 घराला देखील त्या भेट देतात, विकासाच्या योजना खेचून आणतात. एका रस्त्यावरती 3-3, 4-4 साखव केलेत. राज्याचे तर पैसे आणलेत, राज्याच्या मंत्र्यांना धडक मारून मंत्र्यांकडून पैसे आणलेत, जे आमदारांशिवाय अन्य कोणाला आणता येत नाही. तो पैसा आणण्याचं काम ताईंनी केलं. पण केंद्रामध्ये या राज्यातून जाणारी एकमेव महिला जिल्हा परिषद सदस्य कोण असेल, महिला नेत्या असेल तर दिल्लीला धडक मारणारी एकच महिला आहे, ती म्हणजे आमच्या आशाताई बुचके. केंद्रातल्या मंत्र्यांकडे देखील काम त्यांनी खेचून आणलं. आणि मग एवढं सक्षम नेतृत्व असताना, एवढं ताकदीचं नेतृत्व असताना आपण सर्वसामान्य माणसं ज्यावेळी त्यांच्या पाठीमागे उभं राहतात त्यावेळी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे की जागा ताईंना मिळाली पाहिजे, नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली पाहिजे. आज आपण जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये त्यांच्या इतकी ताकदीची दुसरी कुणी महिला नेता नाही. आज अनेक महिला काम करतात पण सासरा कुठेतरी पदाधिकारी आहे, नवरा कुठल्या तरी पदावर आहे, मोठ्या कुटुंबातली आहे, कारखानदाराच्या कुटुंबातली आहे, आर्थिक संपन्न कुटुंबातली आहे. पण एका सामान्य कुटुंबातून येऊन एवढं मोठं वलय तयार करणं एका महिलेला अशक्य आहे. आणि म्हणून अशी ताकदीची आमची आशाताई आहे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. गेले 2 वर्ष आम्ही पाहतोय की ताईंनी भारतीय जनता पक्ष इथे वाढवला, बूथची रचना तयार केली. लाडकी बहीणचे 1 लाखपेक्षा अधिक लाभार्थी तुमच्या तालुक्यामध्ये आहे. पण मी तुम्हाला सांगतो, या लाडकी बहीणचे लाभार्थी खेड तालुक्यात, आमच्या खेड तालुक्यात जसं आम्ही काम केलं, बोर्ड लावले, जाहिराती केल्या, बैठका घेतल्या, ताईंनी सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बीडीओ असतील, तहसीलदार असतील, सगळ्यांना बरोबर घेतलं की जुन्नर तालुक्यातले सगळ्यात लाभार्थी गेले पाहिजे. माझी गोरगरीब कुटुंबातली जी महिला आहे, भगिनी आहे, तिला त्या ठिकाणी 1500 रुपये शासनाचे मिळाले पाहिजे. आणि म्हणून ताईंनी जो प्रचंड पाठपुरावा केला, हेरपाटे घातले, वैर प्रसंगी मंत्र्यांशी संपर्क केला, जिल्हा अधिकाऱ्यांशी बोलल्या. आणि म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये ज्या 1,06,000 आमच्या लाडक्या बहिणी आहेत, या सगळ्या लाडक्या बहिणींना तुमचा एक धाकटा भाऊ म्हणून या ठिकाणी विनंती करतो की तुमची एक थोरली बहीण म्हणून आज ज्यावेळी आशाताई विधानसभेच्या वारीला निघालेली आहे त्यावेळी तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहावं अशी मी तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो. शेतकरी समाज मोठ्या प्रमाणात आहे, कारखानदारी इकडे कमी आहे. शेती संपन्न बागायत क्षेत्र असलेला आपला जुन्नर तालुका आहे. या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना नरेंद्रजी मोदी यांच्या PM किसान योजनेतून सगळ्यात जास्त लाभार्थी माझ्या जुन्नर तालुक्यात झाले पाहिजे. आणि म्हणून ताईंनी जे काम केलं की 2,000 रुपये शेतकऱ्याचा हप्ता, 6,000 रुपयाचा हप्ता, राज्याचा हप्ता आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर आला पाहिजे. म्हणून भारतीय जनता पक्षाने जी अतिशय चांगली योजना आणली, या योजनेमध्ये देखील आज पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुका जो अग्रेसर आहे त्या पाठीमागे ताईंचा पाठपुरावा आणि त्यांचे कष्ट महत्वाचे आहेत. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती करायची आहे, ज्यावेळी ताईंचा व्हिडिओ आम्ही पाहतो, एखाद्या गोरगरीब माणसाला दवाखान्यात जाऊन त्या मदत करतात, रात्री अपराधी आलेल्या माणसाला न्याय देतात, वेळ प्रसंगी संघर्ष करायची तयारी असते, अशी एखादी कर्तव्यवान महिला ज्यांचे व्हिडिओ आम्ही पाहतो त्यावेळी आमच्या अंगावर शार येतात. अरे आमची भगिनी एवढी ताकदीची आहे, संघर्षशील आहे, विधायक विचाराची आहे, संघर्ष करते लोकांसाठी, संघर्ष करते जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी, हा तालुका जिल्ह्यात पुढे यावा म्हणून संघर्ष करते, वेळ प्रसंगी जिल्ह्यातल्या मोठमोठ्या नेत्यांना अंगावर घेते, घाबरत नाही. कुणासाठी? स्वतःसाठी नाही, स्वतःच्या प्रपंचासाठी नाही, त्यांचं नाव मोठं हो म्हणून नाही. आणि त्याने तर एकदाच सांगितलं जुन्नरकरांना, अरे मला फार वेळा नको,
एकदाच आमदार करून दाखवा, एकदाच आमदार करून दाखवा, जुन्नरचे चित्र बदलून दाखवेल. आणि म्हणून एवढा आत्मविश्वास असणारी एक महिला नेते आमच्यामध्ये आहे. अनेक आदर्श सरपंचांनी घडवले, कार्यकर्ते घडवले. बूथची रचना करत असताना सामान्य कार्यकर्त्याला नाव घेऊन आमच्या आशाताई हाक मारतात. गोर गरिबांसाठी धावणारी आमची ताई आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आम्ही सगळे संघटनेचे पदाधिकारी पुन्हा एकदा ताकदीनं पुढच्या 2 दिवसामध्ये आमच्या राज्याच्या केंद्रातल्या नेत्याच्या पाठीमागे लागू. या अजून एखादी जागा आम्हाला दुसरीकडे कमी मिळाली तरी चालेल, पण जुन्नरची जागा फक्त आशाताईंसाठी कमळाला हवी आहे. हे आम्ही त्या ठिकाणी आग्रहाने मांडू, वेळ प्रसंगी संघर्ष करू. कारण चांगल्या कामासाठी संघर्ष केला पाहिजे, चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. महिला भगिनी मला विनंती करायची, चांगल्याच्या पाठीशी उभं राहणार तुम्ही आहात. बरं वाईट तुम्हाला कळतं, आपलं कोण तुम्हाला कळतं. एखादा प्रसंग तुमच्यावर आला तर तुम्ही हक्काने ताईला फोन करू शकता. कधी ताईच्या जवळ जाऊन तुमची एखादी गोष्ट ज्या पुरुषाला तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही त्या तुम्ही ताईला सांगू शकता. महिलांचे अनेक प्रश्न असतात ज्या व्यासपीठावर मांडू शकत नाही, त्या फक्त तुम्ही ताईला सांगू शकता. हक्कानं ताईची गाडी रस्त्यात आणू शकता, ताईच्या घरी जाऊ शकता. आणि म्हणून माझी महिला भगिनींना विनंती आहे की तुमची हक्कांची ताई या तालुक्याची आमदार व्हावी. यासाठी आपण सगळ्यांनी पुढचे 35-35 दिवस ताईंना साथ द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ताईंच्या पाठीशी उभा आहोत. एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.